नमस्कार मंडळी, कसे आहेत? बरे आहेत ना मंडळी? बघा, दुकान बंद करून घरी आलो, मस्त फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर तुम्हाला आई काय करते ते दाखवतो मी आज. बघा, आई काय करत होती तेव्हा आपण व्हिडिओ नाही बनवला, पण आता आईने काय केलंय ते तुम्हाला दाखवतो. आई, हे काय केलंय तू? बापली कापले. अच्छा, ही बघा बापलीची भाजी. ही बापलीची भाजी आहे. ही कुठून घेतली तू? वाड्यावरून. म्हणजे काल आपण गेलेलो तेव्हा वाड्याला तू उतरलेली स्टेशनला, तर ही बापली घेतली. ही बापलीची भाजी ही आताच भेटते का पावसाळ्यात? पावसाळ्यातच भेटते. अच्छा, मग ही कितीची घेतली तू? ही 20 रुपयाला एक जुडी, 50च्या 3 दिल्या. असं दाखव, जोडी कुठली आहे? बघा, ही जोडी आहे. ही कितीला एक जोडी? 20 रुपयाला. आता ही काल घेतलेली तरी पण कशी आहे, हिरवीगार आहे. तर त्या 3 जोड्यांमधल्या आईने 2 जोड्या कापलेल्या आहेत आणि हे बघा किती आहे. तर आता हे काय करणार तू? बनवणार कशी सांग बरं? बनवणार, कांदा टाकणार, लसूण टाकणार, मिरची टाकणार, तेलावर फोडणी देणार. हा, मग आता ही पहिला धुवून घेणार का? हा, धुवून घेणार. कशी? उमवणार म्हणजे काय? गरम पाण्यात? हा, उकडवणार. असा गरम पाण्यात स्वच्छ टाकून आणि ती साफ करून घेणार. आणि मग आता बनवणार ही का सकाळी बनवणार? मग बनवताना कशी बनवायची? बनवताना आधी कांदा टाकायचा, नंतर राई टाकायची, लसूण टाकायचा, जिरं टाकायचं आणि मग फोडणीला द्यायची आणि मग सुकीच बनवायची. आणि मग ही तयार झाल्यावर हिच्यासोबत काय असणार जेवणासोबत? म्हणजे आता ही नाश्त्यासाठी असणार किंवा जेवणासोबत असणार हे आपल्याला नक्की माहित आहे. उद्या ही आपल्याला भेटणार आहे जेवणामध्ये. पण मग ही तांदळाच्या भाकरीसोबत खाणार का भातासोबत? कोण भातातो सोबत खाल्ली तरी चालते ना, भाकरीबरोबर खाल्ली तरी चालेल. ओके, मग ही जंगलात भेटते आणि पावसाळ्याच्या टायमाला भेटते. बापली. बघा, आईने एक काम केलं. म्हणजे काल वाड्याला गेलेलो, स्टेशनला उतरली, वाड्याच्या बस स्टँडला, सॉरी स्टेशनला नाही, वाड्याचं बस स्टँड आहे. बस स्टँडला उतरली आणि ही भाजी घेतली. 50 रुपयामध्ये आईने 3 जुड्या घेतल्या. किती? बघा, ती जुडी आहे, तुम्हाला दाखवली मी, परत दाखवतो. ही बघा, ही 20 रुपयाला एक म्हणत होते, मग त्यांनी 50 रुपयाला 3 दिल्या. अशा 3 जुड्यांमधनं आईने 2 कापल्या. ते 2 बघा, एवढी भाजी झाली, टोप भरून कापलेली आहे. आता हिला गरम पाण्यामध्ये टाकणार, भले ती कमी होईल परंतु टोप भरून आहे आणि ती मस्त आपल्याला उद्याला खायला भेटणार. तर मी काय सांगतो आई, अशा रानभाज्या या टायमात कुठल्या कुठल्या असतात? काय तुला नाव माहित आहे? आई बापरे, म्हणजे माहित नाही तुला? तरी ज्या काय असतील तुला माहित. आता ही बापली झाली. अजून 13. अजून शेवली. तुला कुठल्या कुठल्या रानभाज्या माहित आहेत? खुरासन, शेवली, दुसरं कंद. अच्छा, ते कंद म्हणजे काढून आणायचे डोंगरातून आणि सोलायचे आणि बाफायचे, असं त्याच्यासोबत गुळ खायचे. पण ही भाजी खाल्यानंतर म्हणजे आपल्याला काय, शरीराला काय फायदा आहे, काय सांगू शकेल? ती भाजी खाल्यानंतर पोटात नाही दुखत, कंबर नाही दुखत, पाय नाही दुखत, पौष्टिक असते. अच्छा, म्हणजे ही शरीराला चांगली आहे. आणि हातपाय दुखणं असेल, कंबर दुखणं असेल, पोटात दुखणं असेल, अशा गोष्टीसाठी फायदेशीर आहे बापलीची भाजी. जर मंडळी तुम्ही कुठे गेलात तर खरोखर भेटली तर एकदा बनवून खाच. आता ही आपल्याला भेटणार आहे, नक्की आहे. एकदा मंडळी बघा, ही भाजी आपली उद्या तयार होणार आहे. जर आपण त्या टायमात घरी असलो तर व्हिडिओ नक्की बनवू, आई कशी बनवणार ती, आणि ते पण आम्ही तुम्हाला दाखवू. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.